धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे हे गेल्या 2 दिवसांपासून निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानत असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची विचारपूस करत आहेत। आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। यावेळी ते बोलत होते। यावेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी निवडणुकीच्या काळात ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश मानून 2 महिने घरदार विसरून प्रचार केला त्या सर्वांचे आभार त्यांनी यावेळी मानले। सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद मानून ज्याच्याकडे जे दायित्व असेल 2 महिन्यापासून घरदार विसरून आपण पक्षासाठी योगदान दिलं आहे। ही निवडणूक सुभाष भामरेची तर मुळीच नाही, महायुतीच्या माध्यमातून नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDAच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की 2024ला मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि 543 जागांवर मोदी साहेबच उमेदवार आहेत आणि त्यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण स्वतःला तनमन धनाने गेल्या 2 महिन्यापासून राबत आहात। मला वाटतं NDAचे जेवढे उमेदवार असतील ते अतिशय नशीबवान आहेत की त्यांच्या प्रचारासाठी, मोदी साहेबांच्या प्रचारासाठी हे जे समोर बसलेले खऱ्या अर्थाने आपण हिरो आहेत, आपल्या कार्याला सलाम। आपले ऋण कधीही फेडू शकत नाही। 4 जूनला जो निकाल लागेल, तुमच्यासारखे समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा कधीही पराभव होऊ शकत नाही आणि म्हणून मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। पण वैयक्तिक मी हेच सांगेन, त्यांचे हे ऋण आयुष्यात कधी फेडू शकणार नाही। एकच शब्द देतो, निवडून आल्यानंतर, कारण आपण इतकी मेहनत केली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला पराभव हा शब्द माहिती नसणार। NDAच्या सगळ्या नेत्यांनी, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी 45+ आपल्याला आवाहन केले आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मगाशी जयश्रीताईंनी सांगितलं असेल, शिरसाटताईंनी सांगितलं असेल, महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आपण सगळेजण स्वतःचे कामं विसरलेत, घरदार विसरलेत आणि सातत्याने 2 महिन्यापासून राबत राहिलात।